चला तर आज एकाच बेसपासून 4 ते 5 प्रकारच्या लस्सी बनवूया. एकदम सोप्या पद्धतीने घरीच असलेल्या दह्यापासून बनवूया. तर यासाठी घट्टसर दही कसं लावायचं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये रेसिपी टाकलेली आहे दह्याची. तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करून देते, पाहायला अजिबात विसरू नका. चला तर लस्सीची रेसिपी सुरू करूया. तर इथे जे आहे मी 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलं होतं. त्यानंतर 1 लिटर दुधाच्या दह्यासाठी 150 ग्रॅम साखर घेतली, त्यामध्ये 2 वेलची घातल्या फ्लेवरसाठी. आणि आपलं जे नॉर्मल घरामध्ये दूध आलेलं असतं ते तापून जे दुधावर साय येते किंवा मग मलाई येते ती घेतलेली आहे 2 ते 3 चमचे. आता दही किती घट्टसर लागलं आहे तुम्ही पाहू शकता. आता यावर जी मलाई आलेली आहे दह्याची ती सुद्धा आपण या नॉर्मल मलाईमध्ये घालून घेऊया, म्हणजे छान अशी आंबट आणि थोडीशी मोहचळ अशी ही चव जी आहे तयार होईल. तर ही जी आहे ट्रिक अजिबात विसरू नका, कारण आपण जेव्हा आपण मार्केटमध्ये लस्सी प्यायला जातो तर ते लोक ही ट्रिक फॉलो करतात, त्यामुळे त्यांची जी लस्सी असते छान प्रकारे क्रीमी तयार होते. तर अगोदर आपण ही साखर जी आहे मिक्सरला फिरवून घेऊया, कारण अशी साखर जर आपण दह्यामध्ये घातली तर दही जे आहे आपलं खूप जास्त प्रमाणात पातळ होईल आणि आपल्याला हे नको आहे. त्यासाठी ते काय करायचं, साखर मिक्सरला फिरवून घ्यायची आणि मिक्सरला फिरवलेली साखर जी आहे दह्यामध्ये घालून छान असं विप्सच्या साह्याने घुसळून घ्यायचं. तर अगोदर आपण काय करूया, कारण आपलं दही फार प्रमाणात घट्ट आहे, तर अगोदर विप्सच्या साह्याने किंवा मग एखादी तुमच्याकडे लाकडी रवी असेल तर त्याने जरी दही घुसळलं तरी सुद्धा चालेल. तर इथे जे आहे अशा पद्धतीने मी दही जे आहे छान असं एकसंध आणि एकजीव करत जे आहे असं घुसळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही दह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती घट्टसर आहे. आता ही जी साखर आपण दळलेली होती मिक्सरमध्ये ती घालून घेतली आणि परत जे आहे साखर छान प्रमाणात एकसंध एकत्रित करत जे आहे परत एकदा आपण दही घुसळून घेऊया. म्हणजे काय होईल, साखरसुद्धा मिक्स होईल आणि दह्यामध्ये जर एखादी गाठ जरी राहिली असेल किंवा मग कुठं घट्टसर असं ओबडधोबड दही जर असेल तर ते सुद्धा छान पद्धतीने घुसळलं जाईल. आता तुम्ही पाहू शकता साखर घातल्यावर साखर दह्यामध्ये घुसळलं तरी सुद्धा दही जे आहे अजिबात पातळ झालेलं नाही आहे. हाच फायदा असतो ज्यावेळेस आपण दह्यामध्ये पिठी साखर घालतो किंवा मग दळलेली साखर घालतो. ज्यावेळेस आपण जी अख्खी साखर असते ती घातली नॉर्मल साखर तर दही जे आहे साखरेला भरपूर प्रचंड प्रमाणात पाणी सुटतं आणि त्यामुळे दही पातळ व्हायला जे आहे सुरुवात होते. तर हे बघा अशा प्रमाणात घट्टसर असं हे दही तयार झालेलं आहे आणि हा जो आहे आपल्या लस्सीचा बेससुद्धा तयार झालेला आहे. आता ह्याच एका बेसपासून आपण भरपूर प्रमाणात जे आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या लस्स्या बनवू शकतो. फक्त हा एक बेस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थितरित्या होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता जी नॉर्मल आपली मलाई होती ती सुद्धा मिक्सरमध्ये घातली त्याच जारमध्ये आणि 2 ते 3 वेळेस चालू बंद करत जे आहे फिरून घेतली आणि पाहू शकता किती क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. आता ही जी आहे परत आपण त्याच वाटीमध्ये काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनटं फ्रीजरला सेट करायला ठेवूया. म्हणजे काय होईल, ती आणखीन घट्टसर होईल आणि त्याला आणखीन क्रीमी टेक्स्चर येईल. तुम्हाला नको असेल असं तर तुम्ही त्या दह्यामध्येच ही क्रीम घुसळली तरी सुद्धा चालेल, पण जेव्हा पण आपण लस्सी सर्व करतो त्यावर आपण क्रीम घालून दिली तर लस्सीची चव जी आहे आणखीन वाढते. तर सर्वात अगोदर आपण पिस्ता लस्सी पाहूया. तर 10 ते 15 पिस्ते जे आहे 1 तासभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि त्याची जी वरची साल आहे ती काढून मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आणि आपला जो नॉर्मल लस्सीचा बेस होता तो घातला. आता पिस्ते जे आहे खूप जास्त प्रमाणात हिरवे नसतात, त्यामुळे इतकी हिरवी जी आहे लस्सी झालेली नाही. तुम्ही हवं तर आपला जो खाण्याचा पान असतो नागली पान तो अर्धा घाला किंवा मग कलर घाला, पण नसल घालायचा घरगुती बनवत असाल तर अशी लस्सी जी आहे उत्तम आहे. त्यानंतर 1 तासभर जे आहे 10 ते 15 केसरचे धागे गरम दुधामध्ये भिजवलेले होते आणि छान असा पिवळसर कलर जो आहे निघून आलेला आहे. तर ते जे दूध आहे ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घातलं, खूप प्रमाणात नाही घातलं, अगदी 2 ते 3 चमचे जे आहे आपले पोह्याचे तितकंच दूध घातलं. त्यानंतर लस्सीचा बेस घालून परत एकदा फिरवून घेतलं. आता ज्यावेळेस आपण अशा प्रकारे लस्सी मिक्सरला फिरवत आहोत तर खूप जास्त वेळ न फिरवता फक्त एक अर्धा सेकंद, अर्धा मिनिट ते मिनिटभर जे आहे फिरून घ्यायचं, यापेक्षा जास्त नको. नाहीतर काय होतं, दह्यातलं जे आहे लोणी तयार होईल, त्यामुळे खूप जास्त वेळ न फिरवता किंवा मग दही जे आहे मिक्सरची जी
उष्णता असते त्यामुळं गरमसुद्धा होऊ शकतं. त्यामुळं फक्त 1 मिनिटभर जे आहे 1 मिनिटसुद्धा पुरेसं आहे. 2 ते 3 वेळेस चालू बंद केलं तर आपली लस्सी छान प्रकारे मिक्स होते. आता चॉकलेट लस्सी बनवण्यासाठी मी इथे काय केले, 10 रुपयाची जी आपली किटकॅट असते किंवा डेअरी मिल्क असते ती घेतली तरीसुद्धा चालेल. आणि जर दोन्ही नसेल तर अर्धा चमचा कोको पावडर जी आहे ती वापरली तरीसुद्धा चालेल. तर परत एकदा लस्सीचा बेस घालून अशा प्रकारे आपली चॉकलेट लस्सी जी आहे तयार झालेली आहे. आता या 3 प्रकारच्या लस्सी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, पण ऑप्शनलमध्ये तुम्ही रो अफजा लस्सी बनवू शकता. त्यानंतर मँगो लस्सीसुद्धा बनवू शकता. रो अफजा लस्सीमध्ये रो अफजा फ्लेवर घालून लस्सी मिक्सरला फिरून रो अफजा लस्सी तयार होते. त्यानंतर मँगो जे आहे मँगोचा पल्प घालून मँगो लस्सीसुद्धा तयार होते. किंवा मग अन्य कुठल्याही लस्सी जी आहे तुम्ही यामध्ये फक्त बेस घालून आणि ज्या पद्धतीची तुम्हाला लस्सी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर एक लस्सी जी आहे प्लेनसुद्धा तयार केलेली आहे, कारण मला तरी असं वाटतं फ्लेवरफुल लस्सीपेक्षा प्लेन लस्सी जी आहे जास्त चवदार आणि जास्त गुणकारी असते. आता ही जी लस्सी आहे पोटाला तर थंडावा देणार आहे, पण शरीराला सुद्धा ऊर्जा देणार आहे. आणि आपण घरगुती लस्सी तयार केली त्यामुळे आपल्याला माहीत आहे यामध्ये कुठलेही केमिकल कलर नाही आहे किंवा काहीच नाही. त्यामुळं अतिशय गुणकारी आणि अतिशय फायदेशीर अशी ही लस्सी तयार झालेली आहे. आता तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर 4 प्रकारच्या लस्स्या इथं तयार झालेल्या आहे. वरून थोडेसे केसरचे धागे घातले, त्यानंतर पिस्त्याचे काप घातले आणि आपण जे क्रीम तयार केलेलं होतं ते सुद्धा घातलं. तर अशा आपल्या 4 प्रकारच्या घट्टसर लस्स्या ज्या आहेत तयार झालेल्या आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये थंड पोटाला थंडावा देणाऱ्या अशा लस्स्या जर आपल्याला घरी मिळाल्या तर बाहेर लस्सी प्यायला जाण्याची गरजच पडणार नाही. आणि घरीच इतके छान चवदार त्यानंतर अतिशय फायदेशीर आणि एकदम नॅचरल पद्धतीने लस्सी जर बनवली तर मग आणखीन काय हवं. चला मग लस्सीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा.